नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज फर्स्ट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यास या विषयाचा 17वा पाठ सुंदर दात स्वच्छ शरीर या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, जरा डोके चालवा। त्यामध्ये पहिला प्रश्न, दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती व का? उत्तर, ब्रश व पेस्ट वापरून दात घासणे ही दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे। ब्रश वापरला की दातांमधील फटीत अडकलेले अन्नकण बाहेर काढता येतात। पेस्टच्या फेसाने दात स्वच्छ होतात, तसेच दातांच्या फटीतूनही स्वच्छता होते। दुसऱ्या कोणत्याही पद्धतींनी दातांना व हिरड्यांना इजा होऊ शकते। प्रश्न दुसरा, नखे का वाढू देऊ नयेत? उत्तर, वाढलेल्या नखात घाण अडकून राहते। आपण हातांनी काही खाताना किंवा जेवताना ही घाण आपल्या पोटात जाते, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात। हे टाळण्यासाठी नखे वाढू देऊ नयेत। तिसरा प्रश्न, बाजारातून आणलेली द्राक्षे धुवून खाण्याची गरज का असते? उत्तर, द्राक्षांवर धूळ आणि घाण बसलेली असते। द्राक्ष मळेवाल्याने कीटकनाशक औषध मारलेले असते। जर द्राक्षे न धुता तशीच खाल्ली तर ही सर्व घाण आपल्या पोटात जाऊन आपले पोट बिघडेल। कीटकनाशकाने आपल्याला विष बाधा देखील होईल, म्हणून बाजारातून आणलेली द्राक्षे धुवून खाण्याची गरज असते। प्रश्न चौथा, सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे असते। त्याचे कारण काय? उत्तर, दिवसभरात आपण जे जे खाल्लेले असते त्याचे कण दातात किंवा तोंडात अडकून राहतात। रात्रभर कुजलेले अन्न तोंडात राहिले तर दात किडायला सुरुवात होईल, तोंडाला घाणेरडा वास येईल, म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे आहे। प्रश्न पाचवा, बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत का आहे? उत्तर, घराच्या बाहेर असताना आपले हातपाय अनेक कारणांनी अस्वच्छ होतात। आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवली पाहिजे, नाहीतर आपल्या आरोग्याला धोका पोहोचतो। म्हणूनच बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत आहे। पुढचा मुख्य प्रश्न आहे दुसरा, गाळलेले शब्द भरा। त्यामध्ये 1, टिंबटिंब 7व्या-8व्या वर्षी पडतात। उत्तर, दुधाचे दात 7व्या-8व्या वर्षी पडतात। 2, कुजलेले टिंबटिंब तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात। उत्तर, कुजलेले अन्नकण तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात। 3, ब्रश आणि टिंबटिंब वापरले तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात। उत्तर, ब्रश आणि पेस्ट वापरले तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात। 4, दात घासताना टिंबटिंब आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात। उत्तर, दात घासताना जीभ आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात। 5 टिंबटिंब स्वच्छता ठेवायला हवी। उत्तर, 5 ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी। तिसरा मुख्य प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। त्यामध्ये 1, हिरड्या खराब का होतात? उत्तर, दातांच्या फटीत अन्नकण अडकून ते कुजतात। असे वारंवार होत राहिले की हिरड्या खराब होतात। 2, काहीही खाल्ले की तोंड कसे धुवावे? उत्तर, प्रथम चूळ भरावी, तोंडाच्या आतून व बाहेरून बोट फिरवावे, मग खळखळून 5-6 वेळा चुळा भराव्यात। शक्य असेल तर दातांवरून ब्रश फिरवावा। 3, जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ का धुवावेत? उत्तर, आपण अस्वच्छ हातांनी जेवण केले तर ती घाण आपल्या पोटात जाईल, त्यामुळे पोट बिघडेल, आपण आजारी पडू। म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ धुवावेत। 4, तोंड धुण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरण्याचे फायदे कोणते? उत्तर, ब्रश आणि पेस्ट वापरल्यामुळे दातांमधील फटी स्वच्छ करता येतात। पेस्टच्या फेसामुळे दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण बाहेर येतात। 5, स्वच्छता ठेवली नाही तर काय होते? उत्तर, स्वच्छता ठेवली नाही तर निरनिराळे आजार होऊ शकतात। 6, दात अस्वच्छ असतील तर पोटाचे विकार का होतात? उत्तर, दात अस्वच्छ असतील तर हिरड्याही खराब होतात। हिरड्यांमधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते। ही घाण आपल्या पोटात जाते, त्यामुळे पोटाचे विकार होतात। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा।
धन्यवाद.